सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचन मध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण एकदम मऊ, दाणेदार, लुसलुसीत अशी हलवाई स्टाईल मलाई बर्फी घरच्या घरी बनवणार आहोत। चला तर मग फक्त 4 इंग्रेडिएंट्स वापरून मलाई बर्फी बनवण्यास सुरुवात करूयात। मलाई बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये हाफ कप मिल्क पावडर घ्यावी, त्याचबरोबर 1/4 कप साखर आणि 1 कप दूध घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यावं। मिल्क पावडर गोडच असल्याने तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतात। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे। आता याला साईडला ठेवून देऊयात। यानंतर इथे मी एक नॉनस्टिक कढई घेतली आहे। या कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेणार आहे। हे दूध मीडियम गॅस फ्लेमवर चांगलं उकळून घ्यावं। दुधाला उकळी आली की त्यावरील साय अशा प्रकारे बाजूला करून घ्यावी, जेणेकरून मलाई बर्फी बनवताना आपल्याला एकदम रवाळ दाणेदार टेक्स्चर मिळेल। हे दूध अर्ध होईपर्यंत चांगल्या प्रकारे आटवून घ्यायचं आहे। आणि हो, मलाई बर्फी बनवताना शक्यतो नॉनस्टिक कढईचाच वापर करावा। यामुळे काय होतं, बर्फी बनवताना कढईला चिटकत नाही आणि जळतही नाही। हे दूध चांगल्या प्रकारे आटलं आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये केसर घालायचं आहे। केसर घातल्यामुळे या मलाई बर्फीला छान कलर येतो। त्याचबरोबर यामध्ये आपण जे मिल्क पावडर, साखर आणि दुधाचे बॅटर तयार केले होते ते यामध्ये घालावे। यानंतर चांगला फ्लेवर येण्यासाठी आपण या दुधामध्ये हाफ टेबलस्पून वेलची पावडर घालायची आहे। इथे मी वेलची मिक्सरला बारीक करून गाळणीच्या सहाय्याने गाळून घेतली आहे। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावं व त्यानंतर या दुधामध्ये साधारणतः 2 टेबलस्पून साजूक तूप घालावे। साजूक तुपाने ही मलाई बर्फी एकदम मऊ लुसलुशीत बनते आणि तोंडात टाकल्यावर लगेच विरघळते। हे दूध तापत असताना याला कंटिन्युअसली हलवत राहणं खूपच गरजेचं आहे। बघू शकता तुम्ही, हे मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात झाली आहे। हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होईपर्यंत याला कंटिन्युअसली हलवत राहावं, नाहीतर हे जळू शकतं। दुधाचीच मलाई बर्फी बनवण्याचं ठरवलं तर ते दूध आटण्यास साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो। त्यामुळे मी इथे मिल्क पावडरचा वापर केला आहे। त्यामुळे ही मलाई बर्फी अगदी झटपट बनते आणि टेस्टसुद्धा परफेक्ट मार्केटसारख्या मलाई बर्फीचीच येते या बर्फीला। हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालं आहे। बघू शकता तुम्ही, साधारणतः 15 मिनिटे लागली हे मिश्रण घट्ट होण्यासाठी आणि कलरसुद्धा अप्रतिम आला आहे याला। घरामध्ये जर पाहुणे येणार असतील किंवा एखाद्या फेस्टिवलला तुम्ही ही झटपट बनणारी मलाई बर्फी नक्की घरी ट्राय करून बघा। आता या स्टेजला आपण यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालणार आहोत, जेणेकरून ही बर्फी सेट करताना भांड्याला खाली चिटकणार नाही। आता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊयात।
व गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण काढून घेऊयात। ही बर्फी सेट करण्यासाठी मी एका टिफिन बॉक्सचा वापर केला आहे। या टिफिन बॉक्सला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे। आता यावर तयार केलेले मिश्रण घालूयात व चमच्याच्या सहाय्याने याला अशा प्रकारे शेप देऊयात। चमच्याच्या सहाय्याने एकसारखं करून घ्यायचं आहे या बर्फीला। अगदी याच पद्धतीने बघू शकता तुम्ही। यावर गार्निशिंगसाठी आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। इथे मी काजू, बदाम आणि केशरचा वापर केला आहे। हे मिश्रण अजूनही गरम आहे, याला सेट होण्यासाठी 2 तास साईडला ठेवून देऊयात। इथे 2 तास झाले आहेत। ही बर्फी चांगल्या प्रकारे सेट झाली आहे। आता चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे साईडने कट करून घेऊयात व ही बर्फी प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघू शकता तुम्ही, बर्फी बनवताना आपण तुपाचा वापर केला आहे, त्यामुळे ही बर्फी एकदम सहजरित्या निघाली। आता चौकोनी शेपमध्ये आपण ही बर्फी कापून घेऊयात। बघू शकता तुम्ही, जाळीदार रवाळ टेक्स्चर असलेली मलाई बर्फी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे। खूप सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत झाली आहे ही बर्फी। फक्त 4 इंग्रेडियंट्स वापरून सोप्या पद्धतीने बनवलेली ही मलाई बर्फी तुम्ही या फेस्टिव्ह सीझनला नक्की घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।